स्वानंदी, हे कॉफी, फ्रेंडशिप, मूवी, डिनर, डेट. आठवतं 5 शब्दांची लव्ह स्टोरी. येस येस. येस, 5 शब्दांची लव्ह स्टोरी. आज डेट तो बनती है. हाँ आई बोल. हाँ इंद्रनील, अरे कुठे आहेस तू? आई तुम्हाला ऑर्डर दिली होतीस ना जाऊन स्वानंदीला पिकअप कर. तर मी आलोय, तिच्या क्लासच्या बाहेर थांबलोय, तिची वाट बघतो. व्हेरी गुड, मला हेच ऐकायचं होतं. ए आई, थँक्स मी तुला म्हटलं पाहिजे. तू जर मला माझ्या बायकोची बाजू समजावून सांगितली नसतीस तर मला माझी चूकच कळली नसती आणि मग मी आलोच नसतो तिची माफी मागायला. आई मी तिला सॉरी म्हणणार आहे आणि अशी चूक पुन्हा मी कधीच करणार नाही. थँक्यू इंद्रनील. आता दोघं जा, मजा करा, फिरा. हा येस, बाय. देवासमोर साखर ठेवायला हवी. इंद्रनील गेलाय स्वानंदीला भेटायला. देते साखर जरा. स्वानंदीने मागितली माफी. अगं ती माफी मागतच होती, हाड तट्टू अडून बसला होता. नशीब मी समजवल्यानंतर समजलंय तरी त्याला. देवासमोर साखर ठेवायला हवी. देतेस आणून प्लीज. हो. देव इतकं भरभरून देत असतो आपल्याला, आपण काय देणार ना त्यांना. निदान साखर तरी ठेवावी समोर. या वच्ची मावशी काय जादू करतात कळतच नाही, पण आमच्या बाईसाहेब एकदम सुधरून जातात त्यांच्या जादूने. देवा ही जादू टिकू दे हो. काय देवा, असाच पाठीशी राहा बाबा. संपदा आपण पसरलेल्या जाळ्यामध्ये शिकार करेक्ट सापडेल. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट?
हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?